खेड्याकडे जर जा, असं आपण जसं कोरोनाच्या काळात शहरातली लोक खेड्याकडे आली आणि खेड्याकडे गेल्यानंतर आता प्रत्येकाला कोरोनाच्या काळात खेड्यांनी जगवलं। तुम्ही जगताप साहेब म्हणाले ते बरोबर आहे की शेतकरी जो आहे, अन्नदाता जो आहे, बळीराजा जो आहे, त्याच्या भरोश्यावर सगळे आपण जगत असतो। तो आपल्याला आपला पोशिंदा असतो, क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है, उसमें झूठी जरासी नबू है, साफ दिल का वो प्यारा रबू है, उसके हुकूमत से पली बादशाही, जब किसानों की देखू भलाई मैंने खुशियां मनाई। आणि जर त्या किसानांची भलाई पाहताना आपल्याला आनंद होत असेल आणि आज त्या शेतकऱ्यांवर संकट निर्माण होत असेल या माध्यमातून, तर हे सुद्धा या वर्ल्ड वॉरच्या निमित्तानं आपण या जे काही 3 देशांमध्ये युद्ध सुरू आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजारात येणाऱ्या मालाला सुद्धा कवडी मोलाचा भाव मिळणे ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। हरभऱ्याच्या बाबतीत तशीच परिस्थिती आहे सभापती महोदय। 6,500 रुपये एकरी खर्च आहे आणि 5,000-5,500 रुपये शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव आहे जो नाफेडने ठरवलेला आहे। सीसीआयच्या कपाशीचा भाव 8,500 रुपये आहे, 10,000 रुपये एकरी कापसाला खर्च येतो। त्यामुळे या 3 देशांच्या युद्धामुळे याच्यावर पण परिणाम होणार आहे। त्यामुळे सरकारला सरकार म्हणून एक जबाबदारी पार पाडणं उद्देश असतंच, म्हणून आम्हाला विश्वास आहे की सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही। आम्हाला विश्वास आहे की शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार खंबीर उभं राहील, पण याच्यामध्ये मात्र सरकारने जागरूक राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आज शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा मिळत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे का, तर ही सुद्धा परिस्थिती लक्ष देण्यासारखी आहे, ही बाब सुद्धा गंभीर आहे। त्यामुळे आज आपण उपाययोजना राज्यात कामगार संहिता लागू केली असली तरी 4 संहिता स्वीकारल्यामुळे